सो तुझा डाएट प्लॅन काय आहे? डाएट प्लॅन मुळात मी कोकणातली असल्यामुळे आय कांट अवॉइड राईस. आय लव्ह राईस. राईस इज माय कम्फर्ट फूड. ओके. सो थोडं बॅलन्स करावं लागतं. मी पूर्वी जर एवढा भात खायचे तर मी आता एवढा खाते. अँड आय मीन इट. पूर्वी मी एवढा भात खायचे, पण तेव्हा कसं वय वेगळं होतं, वर्कआउट जास्त व्हायचा आणि वेगळ्याच मूडमध्ये असायचो आपण. सो ते पचायचं. आत्ता जरा थोड्या फूड हॅबिट्स पण चेंज कराव्या लागतात, बट इट्स फन. पण मुळात राईसने वजन वाढतं? व्हॉट डू थिंक? नो. नाही. नो. मी स्वतः उदाहरण आहे तुमच्यासमोर. मी रोज भात खाते. असा वाफाळता इंद्रायणी म्हणा, बासमती म्हणा, आंबेमोहर म्हणा, मला भात लागतो. सो भात खाऊ शकता, प्लीज खा. मी जसं म्हणाले तसं बॅलन्स करा. वर्कआउट आणि डाएट जर ते व्यवस्थित असेल, काही कोणाचं वजन वाढत नाही कधी. बरोबर. तू जेवणात असं काही पर्टिक्युलर की बाबा सलाड असतो या टायमिंगला, हे ते टायमिंग वगैरे पाळतेस की असं काही नाही, जे आवडेल ते खातेस? टायमिंग्स पाळते मी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर मी इंटरमिटंट करत असेल तर ती 16 तासाची विंडो असते ज्यात तुम्ही खायचं नाही, ती मी पाळते. कधी कधी 16चे मी 17, 18 असेही होतात. पण आता ना शरीराला इतकी सवय झाली आहे त्यामुळे त्याचं काही फार वाटत नाही. पण जी ईटिंग विंडो आहे त्यात काय खातो त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं वजन किती, तुमचा मसल मास किती आणि हे सगळं. सो ते जरा वेळा पाळते मी फार. सो ते तुझं बॅलन्स असतं. या ॲब्सोल्युटली. शिस्त पाहिजेच ग. कुठल्याही गोष्टीत डेडिकेशन आणि शिस्त पाहिजेच. बरं, वॉकला किती महत्व आहे? काही काही जण म्हणतात की अरे नाही, 1 तास चाललं तरी तुम्ही मॅनेज होऊन जाता, वर्कआउटची गरज नाहीये, फक्त 1 तास रोज चाला. चाला, काहीतरी करा, माझं म्हणणं आहे. आता काय आहे ना, सोशल मीडियावर इतकी लोक आपल्याला रोज काही ना काहीतरी सांगत असतात. तुम्ही 1 तास चाला, बाकी काही करायची गरज नाही. दुसरा म्हणतो चालताय कशाला, पळा. तिसरा म्हणतो की हे काहीच करू नका, जिममध्ये जा. सो आय नो देर आर सो मेनी डिस्ट्रॅक्शन्स अराउंड. तुम्हाला काय आवडतंय? आता मला पहाटे उठून वर्कआउट आवडतो, मी तो करते. काही लोकांना संध्याकाळी जिममध्ये जाऊन त्यांचं ते डोपामाइन बूस्ट असतं की वा. सो त्यांचं ते आहे. तुम्हाला जे वाटतं ते करा. मी इट वॉज व्हेरी स्टुपिड, एक रील मी पाहिली. ते म्हणाले की यु नो वाय काय रनिंगला इतकं महत्त्व का दिलं लोकांनी? कारण एक्सेट्रा एक्सेट्रा एक शूजचा ब्रँड आहे, तर त्या शूजची जास्त विक्री व्हावी म्हणून ते लोकांना सांगत गेले की तुम्ही पळायला जा. आम्ही लाईक, अरे हाय, हॅलो, तुम्ही आमच्या ॲथलीट्सना पाहिलंय का जे पळतायत? ऍक्च्युली त्यांचंही शरीर इतकं टोन्ड आहे व्यवस्थित. सो काही करा यार, तुम्हाला जे आवडतं ते करा, बट प्लीज काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी असू द्या. स्विमिंग असू दे, सायकलिंग असू दे, रनिंग असू दे, वेट ट्रेनिंग असू दे, योगा असू दे, इवन कलरीपयट्टू. इट इज अ व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही बॉडी जर टोन करायची असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग त्याच्यात पण होतं. तुम्हाला जो फॉर्म आवडतोय तो करा. बरं, काही मी जसं तू फनी व्हिडिओ म्हणाली तसंच मी एक पाहिलं होतं की जास्त चालू नका, तुमच्या गुडघ्यांची झीज होते वगैरे, गुडघे तुमचे हे होतात, फिर वयस्कर झाल्यावर तुम्हाला त्रास होईल वगैरे. त्यामध्ये सिरियसली असंही काही असतं? तुम्ही हे कशाला असं म्हणताय? बिकॉज प्रत्येक बॉडीमधला कुठलाही पार्ट तुम्ही असं नाही म्हणू शकत आपण. तू जास्त हात चालवले म्हणजे तुझा हात नंतर इन फ्युचर जर असं काही होतं का? नाही होत. म्हणजे तुम्ही जास्त वॉक केलं म्हटलं वॉकिंग तर खूप चांगली गोष्ट आहे. मी तुला सांगू पूजा, ही फक्त कारणं देण्यात माहिती आहे. तुम्हाला उठून जर करायचं नसेल तर तुमच्याकडे 1000 कारणं आहेत की हे आहे, मी हे नाही करत. पण ती सगळी कारणं बाजूला ठेवून जर तुम्ही केलत ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तू गुडघ्याचं जर म्हणतेस तर ऑफकोर्स पूर्वी सिमेंटचे रोड जास्त नव्हते. आता आपण सिमेंटवर पळतोय. सो तुम्ही ज्या फ्लोअरवर पाय ठेवताय आणि जर योग्य शूज नसेल तर ऑफकोर्स थोडंसं वजन गुडघ्यांवर जातं. पण अगेन ते प्रिकॉशन्स घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही मैदानात पळायला जा, तुम्ही बेसिक वर्कआउट करून जर सगळं केलं ना, सगळं व्यवस्थित सांभाळून, तर काही आणि माझ्या सगळा गेम इथून आहे. सगळं आयडियली सगळं गेम इथून आहे. आणि आहार सुद्धा पूजा. आधी ना भेसळयुक्त पदार्थ फार कमी असायचे, त्यामुळे त्या लोकांना तेवढा त्रास नाही झाला. आपण आज जे खातोय, हाऊ डू यू नो इट इज प्युअर ऑर नॉट? सो या प्रॉब्लेम सगळ्यात आहे, सोल्युशन आपण शोधायचं. स्ट्रीट फूड किती खातेस? आय लव्ह स्ट्रीट फूड. आय लव्ह स्ट्रीट फूड. मग तेव्हा तू कंट्रोल कसा करतेस की तिथे अजिबात कंट्रोल नाही ठेवत? हे बघ, मी जर वर्कआउट करत असेल आणि मला एक गोल असेल की मला हा गोल माझा आता मिळवायचा आहे, तर मला कंट्रोल आहे बऱ्यापैकी. म्हणजे जिभेवर कंट्रोल असणं
फार गरजेचं आहे जर तुम्हाला हवी ती बॉडी हवी असेल तर. नंबर 1. दुसरं, आता माझं एक आता माझा एक डाएट चालू आहे आणि परफॉर्मन्स होता ग माझा आणि मी व्हॅनिटीमध्ये बसले होते आणि परफॉर्मन्स अगोदर काही खात नाही मी जनरली आणि अचानक व्हॅनिटीवर ते दादा आले आणि म्हणाले ब्रेकफास्ट आलाय खाणार का? म्हटलं नाही नाही मी आता नाही खाणार. इतक्यात असा एक काय म्हणतात ओळखीचा स्मेल माझ्या व्हॅनिटीत आला. म्हटलं काय आहे दादा ते? तर त्याने असा बॉक्स ओपन केला तर समोसे होते. अँड आय लव्ह समोसाच माहितीये. तर त्यांनी ठेवले आणि ते गेले आणि फॉर 10 मिनिट्स मी आणि समोसा एकमेकांकडे बघतोय. मी त्याला विचारलं की मी तुला खाल्लं तर तुम्हाला त्रास नाही ना देणार? समोसा म्हणाला नाही नाही नाही, खा तू खा. असं एक 10 मिनिटाचं कॉन्व्हर्सेशन मी केलं. आय नो इट्स स्टुपिड, पण मी तो समोसा खाल्ला आणि मग परफॉर्मन्स पण तेवढा छान दिला बाय द वे. सो त्याचा काही त्रास झाला नाही तुला? मग त्याच्यात जेवलीस की नाही? बिकॉज समोसे खाल्ल्यावर मोस्टली जास्त जेवण जात नाही, बिकॉज हेवी पडतं. अगेन मग मी ते बॅलन्स केलं. मग समोसा खाल्ल्यावर मग मी काही खाल्लं नाही पुढच्या दिवसापर्यंत, पण मी तो समोसा खाल्ला. सो फार मनाला नका मारू, थोडं इकडचं तिकडचं बॅलन्स करा आणि लाईफ जगा मस्त. येस. बरं, कोकणातली आहेस म्हटल्यावर आंबे भरपूर घरी येत असणार, सगळीकडूनच येत असणार फॅमिलीमधून. true. सो ते कंट्रोल कसं करतेस खाणं? नाही ग, आंबा का कंट्रोल करायचा? आंबा नाही खाणं कंट्रोल होत. आणि इनफॅक्ट आंबा हे असं फळ आहे ज्यात भयंकर व्हायटमिन्स आहेत. म्हणजे तू यू नेम अ व्हायटमिन आणि जे आंब्यात नाहीये. म्हणजे एक जर तू आंबा खाल्लास ना, तुझ्या शरीराला ते सगळे गुण मिळाले जे खरंच गरजेचे आहेत. आणि कसं हे काय म्हणतात ते फक्त मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात येणारं फळ असल्यामुळे ते तेवढ्यापुरतं तुमच्या समोर येत आहे, तर ते खा. डोंट थिंक, जस्ट ईट. कारण की आता व्हॅकेशन सुरू झाले सगळ्यांचं, अरे वजन वाढेल, आंबा नको खाऊया, सगळेजण तिकडे फोकस सगळ्यांचा. आंबा खाल्ल्याने वजन नाही वाढत. तुम्ही इतर गोष्टी ज्या खाताय, चिप्स, पिझ्झा आणि बर्गर आणि एरिएटेड ड्रिंक्स, त्याने वजन वाढतंय. आंब्याने नाही वाढत. सो आंबे खायला पाहिजेत, आंब्यावर ताव मारला पाहिजे. प्लीज खा आंबे.